ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची फेब्रुवारी 2015 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली। या प्रकरणात संशयित आरोपी डॉक्टर वीरेंद्र तावडेला न्यायालयाने 2018 मध्ये जामीन मंजूर केला होता। हा जामीन रद्द व्हावा यासाठी सरकार पक्षाच्या वतीनं न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला होता। यावर बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी काल न्यायालयात तावडेचा जामीन नाकारू नये यासाठी युक्तिवाद केला होता। दरम्यान आज ॲडव्होकेट इचलकरंजीकर यांनी या प्रकरणातील अन्य संशयित वासुदेव भगवान सूर्यवंशी आणि अमित रामचंद्र डेगवेकर यांना जामीन मिळावा यासाठी युक्तिवाद केला। याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केलेला आहे हुसेन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये। त्याच्यात ते असं म्हणतात की जर एखादी मॅजिस्ट्रेट साहेबांसमोरची केस असेल आणि आरोपी आत असतील तर ती 6 महिन्याच्या आत संपवावी, आणि सेशन केस असेल आणि आरोपी जेलमध्येच असतील तर ती 2 वर्षाच्या आत ती केस संपली पाहिजे। आपल्या प्रकरणात 2015 ची केस आहे, 16 मध्ये सुरू झाली आहे आणि हे आरोपी तेव्हापासून 2018 आणि 19 पासून आत आहेत, तर 2 वर्षाचा कालावधी तर कधीच उलटून गेला। बरं, ट्रायल इथे संथ गतीने सुरू आहे, जज साहेब वेळ द्यायला तयार आहेत, आरोपींचे वकील केस चालवायला तयार आहेत, तरीसुद्धा केस चालत नाही आहे। अशा परिस्थितीत ह्यांनी केवळ कोणाच्या तरी समाधानासाठी आत राहायचं का? त्यांचे आयुष्य नाही आहेत का? त्यांचे संसार नाही आहेत का? हे प्रश्न कोणीतरी लक्ष घालून बघितले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 18 जूनला होणार आहे।